कसं काय करून राहिले तुम्ही? म्हणलं अर्धे माणसं सोडले चालले निघाले तुम्ही, असं कसं काय करून राहिले तुम्ही? किती हाय किती म्हणलं हे? हा भजनाले 8 आणि जेवणाले 60. बापा 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 काय 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 कुठून आणले इतके मोठे? कुठून आणले रे बा? आता कुठून आणले म्हणजे आता सगळे जे आहे ते आहेतच ना कापसावाले. हा दुसरं कोण आहे याच्यातनी? कसे बोलू राहिले तुम्ही मला? किती माणसं किती आहे आपले? कापूस दबायला 12 माणसं. हा भानू एक 13वा, मी 14, लाईने पाटील 15. 15च्या वर माणूस नाही पाहिजे ना आपल्याला. असं कसं काय तुम्ही सगळं गावात घेऊन येता? म्हणजे काय जत्रा आहे का तिकडे? जत्रा म्हणजे काय मिस करून देणार का सगळ्याची? चल अटे घ्यायचीच पाहिजे. पाय बरं किती आहे जगन मोजवर सगळे किती लोक किती आहेत? आता डॅनियाबाजी पासून 1, मायाबाजी 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 जण. तुमच्याकडे 10 जण आहे सगळे. इकडे दान तुम्ही किती मारती? 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 जण. बाका जीव घेता राजा. इतके लोक कसं काय? म्या एवढं तो बोललो आम्ही. हा देवलाल तू आता तुझ्या पोराले आणतो तू काय सर म्हणलं का? घराच्या घर शेता का पुरे चूल पण आमंत्रण नाही करायच्या काही आपलं करणं. बा जे आपल्या आपण कामाला सांगितले तेवढे घेतो रे आपण, बाकीचं आपल्याला काही सांगू नका. मग आता कसं राहू देऊ का? मग आता संकेत जगन मी हा समजा याच्यात मी समजा शिल्लक वाढले तर मग कसं काय करा? राहू देऊ मग. नाही कोणाला म्हणावं नाही का? एक तर पुष्पराज म्हणल्यावर ते नाही भडका अजून. बरं बरं तर असं करू ना आपण. आपल्याला कसं पाहिजे तर समजा 17 किंवा 18 माणसं जर घेतली आपण तर 17 खचरा 18 खचरा. म्हणजे याच्यातनी धोका होऊ शकते आपल्या ट्रिपले. तर 16 माणसं जर असले तर ॲडजस्टमेंट होऊ शकते बा. तर म्हणलं दोघं जण कोणी कमी व्हाल बा तुमच्यापैकी. पाहता कोण होते तुम्ही विचार करा. हो राजा हो ते बरोबर आहे नाही का? कंदिलाबाजी म्हणजे 16 आकडा झाला तर चालते, 18 आणि 17 नाही चालत. बरं संकेत तुम्ही जगन राहू द्या ना. तुमचं कसं 26 जानेवारी तयारी गियारी फालतू अडचणी ना. तुम्ही तिकडे राहा. आता झाबरू लिहू द्या. हो राजा तसं चालते. हो तुम्ही कसं आपलं 26 जानेवारी तयारी करा, झाबरू लिहू द्या. संख्या नाही का आपले बी कार्यक्रम आहे नाही. बरं हो राहू द्या, आम्ही घेत नाही मग. जाऊ द्या तुम्ही जा आता जे काय ते चालले जा मग काही वाला नाही. हो ना पण तरी बी आता 16 तरी बरेच झाले ना. एका गाडीत आता कसं काय त्या लुटरीच्या घरी जाऊ म्हणला? हे एका गाडीत नाही होणार ऍडजस्ट नाही भानु होईल का याच्यात? इतके कसे काय बसणार? इतके नाही बसायचे बा. हो तुम्ही आता यायचं कसं करा मग बाबा? यायचं कसं करता म्हणलं? बाबा 16 जण म्हणल्यावर तर दांडू बसणं आहे समजा नाही का? कुठं ना कुठं आपली गाडी हाती लागते. तर हे पहा तुम्ही असं करा. आता जरासा खर्च होऊ राहिला म्हणा. आता काय इलाज नाही त्याला. तर आता आम्ही ऑटो पाहतो. म्हणजे उरले सुरले त्याच्यात बसा आणि 9 जण आम्ही गाडीत बसतो. चालते ना? असं असं केलं तर जमन का नाही? म्हणजे आपल्याला मामा लुटरीच्या तिथं गेलो की तिथं गाडी आपल्याला कमांडर सापडली की ऑटोवाल्याला वापस पाठवून देऊ. झालं जमलं. भूषण नसल्याच्यानं म्हणता येत नाही आपल्याला नाही का? जाऊ द्या बा गाडीचं 5 बसून शिवलाल. चला आपला ऑटो घेऊन. पण ते मी काय म्हणत होतो कंदिलाबाजी, शिवलाल भाऊला फोन करून देऊ ना आपण. किंवा तुम्ही ते गाडीचं पहा कुठं आहे काय मामा लुटरेचे काय असेल ते देऊन द्या. पहा तुम्ही आपण ऑटो करून चालले जाऊ. ऑटोचे पैसे देऊन दे जा. सांगा आता अशांचे मग का? गावाची आपल्याला रजा एकी असली पाहिजे माणसाची. कोणत्या माणसावर दुःख आलं संकट आलं तर धावून गेलं पाहिजे. त्याची गाडी गेली भूषणची, त्याचं मन काय म्हणतो सण? आपण हे पहा 100% तिचा पहिले शोध लावू, त्याच्यानंतर मग तिथून आपण बैरमले जाऊ. नाही आहे म्हणा तुमचं बरोबर आहे ते म्हणणं. आपण एक वेळ जाऊ तिथं तुमची म्हणजे हे आहे तुम्हाला गॅरंटीज आहे. तर चालले जाऊ मग एक कॅब तिथून पाहून मग गाडी घेऊन जाऊ. ऑटोचं भाडं मग देऊन टाका. जाऊ द्या. मग मी त्याच्यात कबूल झालो ना. ऑटोचं भाडं मी देऊन राहिलो. त्याचा काय विषय आता? चला मग आता तुम्ही काय करा, न्यायरीगिरी केली का सगळ्यांना? नाही तर मग थांबा असं करा तसं करा. म्हणजे लवकर लवकर झालं पाहिजे आपलं. म्हणजे मग तुम्ही ऑटो घेऊन आपल्या मागं या, आम्ही गाडी घेऊन 5-7 जण 8 जण पुढे जातो. तसं करा मग नाही का? बरं आहे बा आम्ही तसे झालो होतो. मग न्यायरीगिरी करून येतो पर्यंत. हो तर तुम्ही ऑटोवाल्याला भेटून घ्या. त्याला म्हणा इथं ये म्हणा ऑटो घेऊन. आम्ही इथं येऊन जातो 10 मिनिटात. जमलं मग. हो काही जण आम्ही समजा गाडीत जातो आणि काही जण तुम्ही समजा ऑटो द्या उरले सुरले. चला मग आता येऊ का आम्ही भेटून मग लाईन पाटील मी त्या मावलीले? हो बिलकुल बिलकुल 10 मिनिटात या तुम्ही. लवकर घेऊन आलोच आम्ही. काय तुम्ही राजो काही ऑटोचं फालतू आता भाडं फुकट दे नाही आपल्याला. हे बी आता कमीत कमी 500-700 रुपये घेतल्याशी सोडत नाही. हो फालतू तुम्ही काय सल्ला दिला हे फालतू ऑटोचा? इथंच थांबा म्हणा तुम्ही, बाकीचे आपण आलो असतो तिकडून. आता मध्ये काय समजत नाही का? पण जाऊ द्या डावडाव कर नाही फक्त डावडाव बस. इकून जाणे आहे लुटरीच्या घरून वापस येणे आहे. काऊन की लुटरी सापडते का म्हणला? गाडी एवढी चोरून नेली जाग्यावर असेल का ती? मग असं आहे ती फक्त यायला नेणं आहे, दिवस गाजून आहे घरी येणं आहे, झाला विषय. हो का? पण तरी देवदासनं काढला सुद्धा पॉईंट नाही का? हो दुसरा ऑटो करून चालले जाऊ. त्याची गाडी 5 बशीन ते नाही. हो काढला सुद्धा पण तुम्ही जमलं बरोबर. मग तेच म्हणलं ना मध्ये माहीत आहे ना ते हे शांत्या देवीदास आणि सरपंच पुरे हात धुवून मागा लागले आपल्या. पाहिलं ना त्याच्या गोष्टी किती ऐकले ना. त्याला काय वाटलं मी आम्ही हुशार आहो का? अरे म्हणलं मी कधी लिहाव ना सोपं आहे का? ते पा आला होते माऊली त्याला म्हणून चाल गड्या. अरे माऊली भाऊ इकडे भाऊ. आलो बोला काय म्हणता कंदिलाबाजी? काय कसं काय म्हणलं? कुठं गडबड? काही नाही म्हणलं ते काय रे कमांडर चोरी केली ना. काय झालं आता? मोठा वांदा झाला आमचा बैरमली जायचा. तर म्हणलं हे पा ते मामा लुटरीच्या घरापर्यंत आपल्या चोर खोबडीला जाणार आहे. 7-8 लेकरं आपले जे काय आहे ते आपल्या ऑटोत घे आणि आमच्या मागे येऊ दे. बरोबर चला ना मग. काही आता कुठं आले का? पोट्टे आले का? त्या आपल्या दुसऱ्या वळाखाली तिच्या मोठ्या वळाखाली तिथं येऊ द्या गाडी. हो ऑटो येऊ द्या तिथं आम्ही हावसा. हो या पटकन या तिथं आमच्या मागं. ठीक आहे मग. हो 700 द्या म्हणलं मग. हो म्हणजे पैशाचं बोललेलं बरं. 700 किती काही नाही 500 रुपये भेटून जाईल. नगदी देतो एक परी. हो चला येऊ द्या ऑटो मागं. नाही हो पाटील? हो चला असं म्हणता नाही का? बरं ठीक आहे जाऊ द्या 500. हो चला आलोच मी आलो. हे आलेच का बा? हे कुठे चालले होते आता? अरे बोला काय कुकडे पाहुणे बा? अजबराव कुकडे म्हणलं तुम्ही? अरे बा सांगा ना. अरे बा बैरमले चालले तुम्ही? बैरमले
बरं चाललो आम्ही हिंगा एक मागून ऑटो येऊ राहिला आता आमची गाडी चालली पुढे काहून तुम्ही कुठे चालले म्हणलं मग तुमचं काय काय शांताराम काय बोलणार रे बा बोलणं म्हणलं टॉस फोन केला ना मला कसं काय मग हे कसं काय काय म्हणून राहिले काय विषय काय काही नाही ते कसं पाहुणेबाची इच्छा होती बरमले जा बा दर्शन दर्शन घ्या तिकडे जर समजा मुक्तागिरी झालं तिकडे जा तर मग मी म्हणलं ठीक आहे पाय तू विचारून तर मी येऊन जा तुम्ही पाहू मग जागा असली तर मग आहे ना आपल्याकडे जागा घेऊन घेऊ मग राजा वाऱ्याच फार मानता बा तुम्ही म्हणजे आपलं नाही लोकांच्या भरोश्यावर आपलं काही सांगायचं काय चला 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 राजा किती लोक झाले पहा बरं तेच तर आता वाढले तर आता काय जागा आहे का आपल्या याच्यात एका माणसानं काय बिघडून राहिलं होऊन जाते ना जेवणात जेवण येते काय विशेष काय द्यायचा बा काय म्हणलं नाही म्हणशान नाही बरं राहिलं हो त्याचा काही विषय नाही तुमची इच्छा नसेल तर राहू द्या नाही नाही तसं नाही म्हणा इच्छेचं कसं अडचण येते ना मग फालतू एका सीटसाठी मग गाडी जर पकडली बा धरली तर आता बरोबर होत्या बरं जाऊ दे बा चला आता चला आता हे काय आता नसतात ताप झाला आता मग काय तर वाढले अजून 1500 मरण नाही ना एक तर थंड्याचा मोठा शो केले बरं मग काही हरकत नाही मग चला मग येऊ का या गाडी येऊ का कसं करता मग आहे का जागा बसा मागं बसा जरा दाटूनच्या पण बसा लागणार आपल्याला जायचं चोर खोपडीले तिथं आपली कमांडर आपली त्यानं चोरून नेलेली आहे तर तिथं आम्ही चाललेलो या टोयुराला मागू तर चला बसा म्हणलं दुसरी गोष्ट तुम्ही कसं थंड्याचा काही नान करू नका म्हणलं तिथं म्हणजे भोवती काही म्हणजे आपता आणू नका काय रे तुम्ही काही आपल्या राजाविषयी बोलता कसं बी कुठे काही बोलणं सोडून द्या आपण विशेष नाही आता बंद केलं ते सगळं खरंच नाही बा कधीला बंद केलं आहे ना आता काही विषय नाही द्यायचा चला चला मग बसा आता चला फक्त अरे हो पण आता ते का फुलत असते का आता स्वयंपाकाच्या वाट्यावर राहिली म्हणतो तू विसरली ना असं कसं विसरते ती म्हणलं बा म्हणलं कोणी जर आता भूषण दरवाजा उघडला गेला त्या किचनमध्ये पोत आहे ना ते कमीत कमी 50-60 हजाराची तर कमी नाही ते मग बसला तर झोडपा बसणंच आहे आपल्याला 100%. ना मी तर रात्री सांगून राहिले तुम्हाला म्हणा आता मालकीन म्हणा रात्री आले नव्हतं जाता का म्हणा ना मालकीन बाईले म्हणा बा आमचं असं झालं म्हणा बाईची पोत आता तिथं भुलली तर म्हणा मी घेऊन येतो म्हणा तेवढी विसरली म्हणा बोला काय म्हणलं शिवलालजी इकडे काय तुमचं स्वयंपाक किचन मध्ये काय करा आता मॅडम हे बा मोठं कठीण काम झालं ना हे बाया गडबडीत आता हिनं पोत गळ्यातली पोत तिथं किचनच्या वाट्यावर राहिली म्हणजे घरी पण आता सांगा आता पोट्टा आहे घरी त्याचं ध्यान नसलं कोणी झोडपा दिला तर 1-1.5 लाख रुपयाची आणि काय करा बापरे मग तुम्ही आतापर्यंत सांगायचं असतं ना अरे बाबा घरी जा लवकरात लवकर ते घेऊन या नाही तर मग अजून कसं विनाकारण नुकसान होईल ना तुमचं हो ना पण आम्हाला वाटलं मॅडम तुम्ही म्हणसान की बा कालच आले ना जातो म्हणून काही आम्ही म्हटलं नाही तसं नाही कारण की विषय पैशाचा आहे ना 10-20 रुपयाची गोष्ट नाही द्या जा तुम्ही काही हरकत नाही आपली गाडी घेऊन जा लवकर परत या जास्त थांबू नका बरं ठीक आहे मग मॅडम येतो मग धन्यवाद आता चला बा तुम्ही आता एवढं तरी समजून घेतलं काही हरकत नाही काही हरकत नाही चाबी घेऊन जा आणि या लवकर ठीक आहे आणि नंतर जिम मध्ये चालले जा तुम्ही आता कामकामी लागून जा काय आता कसं जावं आता गावातही जाणं म्हटलं की मोठं कठीणच काम आहे ते लुटेरे वाटच पोरायला असं ना 9,000 रुपये त्यालाही द्यावं लागते त्यांनाही तोडा मला अजून बाबा ते अजून गेलाच नाही का आता कास करावं ते गेला का नाही आता तुम्हाला माहिती आहे का विचारलं तर त्याचा फोन आला का त्याचा पुन्हा मी चाट मारले त्याला मला उद्या आणून देतो बा पैसे आता म्हटलं मी जर गेलो तर मग झालं हातीच लागतो त्याच्या मग आता काय करता मग आता कसं करा मग ती 50,000 महत्वाची का 9,000 महत्वाची बरं असं करतं का तो पैसे 3-4 हजार रुपये वाटते ना तर म्हणलं मला तू 2,000 दे फक्त मी सलटवतो त्याला सध्याचे 2च आणले म्हणतो काहीतरी करून बरोबर काढता पाहिजे तुम्ही फक्त म्हणलं तेवढे 2,000 देतो आपचे ते मारतेची आई जी दिसली ती मागायची अजून 1,000 मागायची नाही ते पाहू ना एक तर 1,000 दोघाला देईन काही ना काही ऍडजस्टमेंट करतो फक्त 1,000 खंड पाहिजे ना खिशात 2,000 दे 2,000 बरोबर आहे मापाशी 3-4 तर मग 2,000 घेऊन जा आणि या मग लवकर ते पोत पापट करून घेऊन या मग जर नाही दिसला तर मग तशीच चालली पटकन जा मग मी आता म्हणलं बस आता मामा लुट रे काही सोडत नाही आपल्याला आता हेही गेला आणि गावातले लोकही गेले वाटते यात्रेला नाही जमलं बाबा योगच चांगले आपले चालती आहे का आपली पण नाही का आता हे काय बंगरेश राहिलं गावात अरे बंगरेशा इकडे रे बा इकडे बापरे तुम्ही आले का माय बाबा आले का माय बाबा ना तुझ्या बाबा खायला येणार आहे सध्या तुझ्या बाबाला आता ते तिकडे ड्युटीवर आहेत ना बाबा रे मीच आता ते अडचण आली मला म्हणून आलो मी वस्तू भुलल्या ना काही घरी गेले का सगळे गेले मग यात्रेले सगळे यात्रेला कुठे गेले ते मामा लुटे नाही काय भांड्यावाला माणूस याच्या घरी गेले सगळे जण गाडी घेऊन ऑटो घेऊन मायबिंद काय चुकाटा केला आता मामा लुटरेनं काय सांगा आता अरे पण काय साठी त्याच्या घरी काय गेले म्हणलं अरे बाबा तुमची गाडी कमांडर लांबून द्या ना आठवड्यात हो रातच्या कमांडर घेऊन पळाला बोलून राहिला आपले आमची कमांडर नेली सगळे जण तिथे गेले कमांडर पाहिजे चला गाडी लांबली येते समजलं ना अभिंत हे तर का वरून निघालं आपल्या नाही का आता कसं 9,000 आण म्हणून कमांडर घेऊन जा काहीतरी शक्कल लढवाच लागणार आता नाही का 2,000 आहे ना आपल्यापाशी पाहू ना काही ना काहीतरी शक्कल लढूच याच्यावर बरोबर काही हरकत नाही नेऊ दे गाडी गाडी कुठं नसते जात आपली गाडी म्हणणार काय चोरी जाणं सोपी आहे का चला आता घरी आपल्या बस डाव करतो तू थोडंसं काम आहे घरी चाल तेच तर म्हणलं मी आम्हाला पाहायला असेल घेऊन पण आता दिवस कसा आहे काढणं येणार राजा अरे बापा राजा पाहा म्हणलं पा गाडी पहा म्हणलं हाय शब्द खरे ठरले का नाही आपले जाऊ द्या ना बा शब्द खरे ठरले चांगली गोष्ट झाली ना मग काय गाडी तर दिसली आपल्याला आता काय फक्त ते काय सेटलमेंट करा चला त्याच्या घरी सेटलमेंट होते पहा ना आता कसा भारी आहे तर समजते तुम्हाला काय आहे तर अरे हो ना ते तर आपण त्याच्यासाठी आलो का नाही तर असा कसा देत नाही ते मग चला म्हणलं मामा आता काय करते पोहोचले का जा पण सापडला बाकी काही म्हणा आपला अंदाज खरा ठरला का नाही पण
तेवढे अनुभव दांडगे आहे तुमचे. त्याच्यानं कसं आम्हाला वाटे शक्यता 100-99% तरी आम्हाला वाटे भेटन म्हणून. चला मग आता त्याला म्हणू काय आहे तर बा गाडीचं काय आहे तू सांग आता. कशी काय आणली चोरून येते नाही तर मग रिपोर्ट देऊन देऊ त्याचा. काही ना काही करायच लागेल ना. का रे भूषण? नाही तर मग चला, चाबी आहे आपल्यापाशी, चाबी लावून चालले जाऊ. अरे बाबा गाडी घेऊन जाऊन काय फायदा आहे का? दिवस गाजून आहे नाही तर. अरे नाही ना का तसं नसते ना भूषण. आता आपली गाडी त्यानं इतकी चोरून आणली, आपण एवढं हेल्पाटे घेऊन इथं आलो. कमीत कमी ऑटोचं भाडं तर मागा लागणार ना त्याला. किंवा आता आमचा मागून ऑटो येऊ राहिला, ते लोक आणले आम्ही आणि गाडी चोरतले का तू? तेवढं तर करायला लागणार का नाही? 1000 रुपये तर काढू. हो ते तर आहेच म्हणा नाही का. हो आपलीच गाडी आणली, आपल्याला जरा 2 शब्द बोलाच लागणार त्याला नाही का. चला 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 मग त्याच्या घरी. तेच म्हणलं तोपर्यंत आपला ऑटो पोहोचते. त्याच्याशी बोल नाही होती. चला मग चला. काय मागा मागा काय रेटून राहिले तुम्ही? चला ना आता. काय सगळ्यांना बिलकुल जायचं. आपली गाडी आहे. असा कसा चोरतेला का जा? कुठं आहे रे? सुटे रे कुठं आहे रे? बापरे मामा, पुरं रामपूर चाललं बा. पाहा ते दंडार किती आहे बापा. मारते का काय सांगा म्हणलं आहे बा मामा. चला म्हणलं पोया लागते आता. बरेच दिसून राहिले नाही. हो येऊ दे येऊ दे. हो काय पाहूनच गेलो का? हो ना, कुत्ते शेर बनते आपल्या गली मी. आपण तर आपल्या घरी येऊ. चला कोण आहे ते? बोला मामा भांडेवाले. तरी ओळखलं ना भाऊ. हेराफेरी माहित आहे ना तुमचं. अरे ध्यानच ठेवून होतं म्हणलं तुमच्या. गाडी लांबूनच शेवटी तुम्ही नाही. काही हात जमला नाही पण एवढा मारलाच तुम्ही. आ गया उठ पहाड़ के नीचे नहीं, आ गए ना भागते हुए. बहुत शातिर बन रहे थे रामपुर वाले नहीं. अरे मामा से पंगा हो जाएगा दंगा, समझे ना. रामा हो रामा, कौशल्या का रामा, सीधा रहने का नहीं तो ढार टाकेगा मामा. बरोबर आहे. कसं आहे आता एकदम माणूस हाती लागला की जरासं काही ना काही जरा शिरजोर व्हायला पाहिजे. म्हणजे शिरजोर काही होऊ नका म्हणलं तुम्ही. आता रंगे हात सापडलेले आहे. गाडी आमची बाहेर उभी आहे. त्यामुळे तुमचं काय निर्णय आहे सांगा लवकर आता. एक तर आम्ही ऑटो आणला स्पेशल करून. त्या ऑटोचं भाडं आणि दुसरी गोष्ट हे या पोराला जे मानसिक त्रास झाला ते 500 रुपये. तर 1000 रुपये लवकरात लवकर तुम्ही जमा करा आणि लवकरात लवकर आम्हाला रवाना करा. समजलं ना. तेच म्हणलं नाही तर मग पोलीस स्टेशन बाल आहे. अरे बाबा पोलीस स्टेशन नाही कुठेही जाणार तुम्ही. म्या का हात रोखले तुमची? हो माये 9000 रुपये द्या तुम्ही आणि गाडी घेऊन जा. कोणी आले तर तेच सांगणार आहो मी. माये पैसे दिले नाही तर मी काय करणार आहो? हो मी काय तुमच्या घराभूत चक्र मारणार आहो का? ते शिवलाल टोयगोटे हो याईनं जे टिफिन डबे नेले 9000 रुपयाची पैसे देऊन नाही राहिला. मग त्याची गाडी नाही आणि तर मग काय आणू मी? काय आणू काय मग मी? मग आता काय गाडी चोरशील का तू? अरे म्हणजे त्यानं काही ना काही मुदत मागितली असेल ना की बा या दिवशी देतो असं तसं. मग त्या दिवशी दिनच ना ते. दिन का म्हणजे कसं का? आता ते आता सारे लोक सांगून राहिले ना हिंका यायचे 1000 रुपये दिले नाही ना. ते काय नाव आहे त्याचं मुंशीराम भाऊ मंडपवाल्याची दिले नाही. मला काय देणार आहेत ते? तर म्हणून म्हणलं म्या गाडी आणली बुवा. हो तुम्ही त्याला फोन लावा. मला म्हणे ते रविवारी देतो म्हणे. पण ते काय येण्याची शक्यता दिसली नाही म्हणून मी रातोरात माझा कार्यक्रम केला. मी काय म्हणतो माय बाबाला फोन लावा तुम्ही. हो फोन लावा म्हणा पैशाचं काय नाही तर ते देतीलच तुम्हाला पैसे. काही विषय नाही. हो तिथं आहेत खादोडे साहेबांची तर आमची गाडी मोकळी करा. तुला काय तर देते नाही का? काही देत नाही आता. मला तर वाटते दिवसच जाते आता. हे पहा तसं करा तुम्ही. फोन लावा त्याला. फोन लावा नंतर द्या गाडी. तसं देऊ नका. पैशाशिवाय देऊ नका. मग काय हरकत आहे? पैसे भेटल्यावर मला काय घेणं नाही. लहान मग फोन लावा तुम्ही. फोन लावा. पहिले पैसे येते जमा कर म्हणा तर पाहू गाडीचं काय. मग लावा ना तुम्हीच लावा फोन. कसं आहे की बा तुम्हाला म्हणेन ते रविवारी बा सकाळी इथे 9-10 वाजता येतो म्हणून. तर तुम्ही लावा ना. मी रामपूरला म्हणा बा. पैसे काही घेऊन येऊन राहिले म्हणा. आम्ही वाट पाहू राहिलो म्हणा. लावा तुम्ही फोन लावा ना. घ्या ना मजा घ्या द्यायची. बरोबर ठीक आहे ना. तुम्ही म्हणसान तसं 1 मिनिट फोन लावतो. पोचले वाटते नाही का? हो पोचले आता. हो फोन आला म्हणजे समजा मी शिवलाल टोयगोटे आहो ना. थांबा आत्ता पहा कसं घुमवतो आता. हॅलो. हां बोला म्हणलं डुटेरे साहेब. काय म्हणता? काय मॅनेजर साहेब तुम्ही 9 वाजता येणार होते ना. हो ते काय पैसे राहायचे आमचे लटकून आहे ना. आम्ही डमनी भरली निघायची तयारीत आहो. पैसे द्या ना. ते या ना लवकर. हे चालूच आहे नाही. हो त्याला काय वाटलं मी त्यापेक्षा 10 चालू ना भाऊ. हॅलो. अरे काय लुटेरे साहेब राजा काऊन मजा घेता म्हणलं गरीबाची. अरे तुमचे पैसे घेऊन इथं आलेलो आम्ही रामपूरले. तुम्हीच तर मला दिसून नाही राहिले. बोले गो लस शातीर आहे रे. हे लस शातीर आहे. हे बा मी काय म्हणतो व्हिडिओ कॉल सुरू करा मग तुम्ही. व्हिडिओ कॉल सुरू करा. राजा काय तुम्ही राजा लबाड्या मारता हो. लस शातीर आहे. उभे चाटा देता राजा लोकायला तुम्ही. त्या मंडपवाले 1000 रुपये नाही दिले तर माया 9 काय देता तुम्ही. अरे फोन करा तुमचा व्हिडिओ कॉलमध्ये कन्वर्ट करा. मग तेच म्हणत होतो ना. व्हिडिओ कॉल लावा. तुम्ही कुठं आहे मी कुठं आहे समजतेस मग. चला लावा. लावला. लावला. पहा म्हणलं दिसलो.
बापरे हो रे जयसिंग अरे म्हणलं शिवलाल भाऊ तिथे आहे तर. अरे शिवलाल भाऊ तुम्ही तिकडे आहे का रामपूरला आहे का? काय राजा तुम्ही तिथे एवढे जण कायला गेले तिथं काय रामपूरला काय म्हणलं बाप्पा लय लोक दिसून राहिले मला व्हिडिओ मध्ये त्या. बाबा आम्ही ते याच्यासाठी आलो कमांडर चोरी केली ना हो याची इकडे आहे ते हो म्हणून म्हणलं आम्ही इकडे आलो होतो. अरे बापरे म्हणजे तुम्ही बैरमला गेलेच ना का अजून तिकडे गेले का? अरे वा अरे कमांडर तिकडे काय नेले मामा लुटेरे ना? ते काय पैसे तुम्ही दिले नाही म्हणून त्याने रात्री लांबवली होती ते. काय कसं हो राजा लुटेरे साहेब राजा तुमचे पैसे घेऊन मी इथं हजर आहो म्हणलं आणि तुम्ही राजा रातच्यानं गाडी नेली इतका भरोसा नाही तुम्हाला? काय भिंत आता मला वाटलं बुवा आता काय घनचक्करच काम आहे का असं आणले का पैसे आणले का मग? ते काय तर पैसे संघ घेऊन आलो का वाट पाहू राहिलो या पोट्याला विचारलं का रे बा कुठं आहे तिथं म्हणे गेले म्हणे ते. आता काय कसं काय करावं आता पैसे कोणाजवळ द्याव? सांगा आता कसं करता पैशाचं त्याच्याजवळ आहे म्हणते हो कसं काय करायचं होतं? असं करा शिवलाल भाऊ तुम्ही काय करा ते पैसे ते माझ्या आईजवळ देऊन द्या हो, इथं बोलवून घ्या द्यायला नाही तर घरी जा आणि मारुतीची बी देऊन द्या 1000 रुपये. तर म्हणलं मग मला तुम्ही काय करा फोन करा पैसे दिल्यावर तोपर्यंत मग मी यायला फोन पे ना माझ्यावरती देऊन देतो. मग तसंही चालते ना इथंच बोला बंगरेशा जाय बरं आपलं कौशल बोलवणार आणि आपलं कोणी मारुतीजीचं जे असेल त्याला बोलवणार आणि पैसे घेऊन जा म्हणा. आणतो बनवून द्यायला हो आणतो. जमला आता आता हे कौशल जोड देऊन दे तुम्ही 9000 रुपये आणि 1000 रुपये आपला संकेत जोड आला आता आता डबल फोन लावीन मी. ठीक आहे मग हो बरं देऊन द्या मग लवकर. हो ठीक आहे तुमचे दिले की मी इकडे फोन पे मारून देतो मग त्याला. ठीक आहे आम्हाला वाटलं काय तुम्ही येता का नाही या सगळा गोरच झाला. आपण असं नाही इतका बेभरोसा नाही केला पाहिजे ना त्याला म्हणलं होतं मी 9 वाजता येतं म्हणून काय राजा लुटेरे साहेब कसं. पण आपण आम्हाला का माहिती तुम्ही आता एवढी सुधारणा झाली म्हणून आम्हाला वाटलं बा पहिल्यासारखं आहे का लोक म्हणे तसं. लोकांना चांगलं नाही दिसत ना आमचं. जाऊ द्या आता काही विषय नाही देतो मी पैसे ते आता आले की गेलं ते पोट्ट बोलावल्या. ठीक आहे 10 मिनिटात. आता हे पहा म्हणलं कसं तुम्हाला 2000 पोहोचल्या तर ते कसं आहे आताच फोन आला कंदीला बाजीचा तर ते आपलं 1000 रुपये मारुतीच्या आईला देऊन द्यायचा काय आणि 1000 रुपये तुमच्याजवळ ठेवजा नाही तर मग तुमच्याजवळ राहिले चालते दोन्ही 1000 रुपये. तर मी सांगून देऊ का मग आता फोन करून द्यायला की बा दिले म्हणून पैसे. बरं मारुतीच्या आईला 1000 रुपये माझ्याजवळ 1000 रुपये ठेवायचे नाही का. बरं ठीक आहे ना मग ते जर भेटले तिला देऊन देईन मी नाही तर मग माझ्याजवळ ठेवी. हो ठीक आहे चालते मग. 1 मिनिट मला फोन लावू द्या पहिले. आता बेल चालली ते त्याला सांगून दिलेलं बरं राहते ना बा कुठं बसता अजून दिलेच नाही म्हणाची. हॅलो बोला म्हणलं बोला शिवलाल भाऊ दिले पैसे दिले का म्हणलं मग. भानू मी काय म्हणतो ते आपलं मारुतीचे 1000 दिले आणि तू हे दिले आई संग बोलून घे म्हणलं बरोबर. बोल म्हणलं बाबू भानू दिले म्हणलं पैसे दिले ना हो काही काळजी करू नको मी मारुतीच्या आईला देऊन देईन पैसे आणि आपल्याजवळ ठेवी ना. हो ठीक आहे मग बरोबर ठीक आहे मग हो ठेवून दे मग पैसे मी देऊन देतो. हा शिवलाल भाऊ काही हरकत नाही आता मी देऊन देते पैसे. ओके हो ठीक आहे ठेवतो मग आता. जमला फंडा नाही का मी आता मला फेल होते का काय सांगा. बरं ठीक आहे मग जा आता गाडी व्यवस्थित नाही जा मला भूषणला सांगून दे जा काही कमी जास्त पैसे पडले मी तर फोन करतो म्हणा मला. ठीक आहे ठेवतो फोन मग. हो बिलकुल हो थांबेलच होतो आम्ही. हो ठीक आहे मारतो मी त्याला फोन पे. ओके हो ठीक आहे मग या मग काकू आता तुम्ही तुमचे पैसे आता तुमच्याजवळ बरोबर ठेवा आणि मारुतीच्या आईला द्या मोकळं काम चला ओके. पहा म्हणलं आहे का भानू पवार नावानं 9000 आले असेल पहा गुगल पे पहा आहे ना बरोबर. हो आले हो भानू पवार हो आले 9000 रुपये आले आता. आम्ही इथं लयच लवकर टपलं नाही का हो ना. आता तर आपण बैरबले 2-3 वाजताच पोहोचतो वाटते. मग तर सगळा मेळा सुका जाता यायला संध्याकाळच करणार आहे ना नाही का. हो सोमवार आणणंच आहे आपल्याला. नाही मी काय म्हणत होतो बरं चला मग आताच निघलं सगळं झालं पैसे भेटले तुम्हाला गाडी घेऊन निघतो मग आम्ही नाही का. काय पाणी गिनी पाचताना पाहा म्हणलं पाणी गिनी काही भेटन तर. काय आबाजी आम्ही का पाणी पाजणार नाही तुम्हाला. आता म्हणणारच होते मी तुम्हाला की बा चहा घेऊन जा नाही तर मग कसं नाश्ता करून जा. नाश्ता म्हणता नाही का हो ना. आता आमचं याटो याचा आहे जरासा टाइमपास करावं लागते. काही 7-8 जण मागं राहिलेत ना. बरं तुमची इच्छा असेल तर करा मग काही आपलं पोहे म्हणा काही जे असेल ते शेवड्या म्हणा काही असं तसं. होऊन जाते ना पोहे होते तर तुमचं या येईपर्यंत बसा ना आता. इतक्या दिवसानं आले आमच्या घरी कशी पाय पडली भांडणाचे मिसानं का हो ना कोणत्याही मिसानं हो पण आले तर खरी ना. चला म्हणलं बसा मस्त अंदर या या. आता मस्त पालकटा मांडावा नाही का होऊ दे आरामानं मस्त हो करा आरामानं मग हो याटो येतेच तोपर्यंत आमचा. चला बघ शांताराम चला म्हणलं चला अंदर चला. सगळे हजरे बसले हे काय इकडे करून राहिले रे. हो याचं काय झालं कोणीला बोली कसं करा म्हणलं हे तर बातच वाटपलीचं आपल्याला दिवस जाते का इथं. आता नाश्ता केला की बस निघणंच आहे. मग आता हे हंडीचं ते मागतेच ते आता कसं करता. अरे आपण म्हणलंच नाही ना. आपण म्हणलं का मग तिथं गेल्यावर आपण काय आहे ते विषय पोहोचायचा. आता सध्या काही काळजी करू नका. आता फर्स्ट क्लास नाश्ता 2-2 प्लेटा करायला लावा इथं. मंदातनी गाडी अजिबात थांबू नका. आणि महत्वाचं म्हणजे कसं भानूची गाडी चालते आणि तुम्ही काय करा कमांडर चालवा. म्हणजे कसं चवणे करत नाही. रप झप गाडी चालू द्यायची. जाऊ दिल्या का आता पोहोचू दे एरिया आता पोहोचतेच तेरी पोहोचते. त्याच्यानं कसं लवकर जाऊ द्यायची. मंदात हे पा नाश्ता घेतल्याला थांबायची नाही आता अजिबात. नाही तर अजून 2000 टपुरा देते ते आपल्याला. नाही थांबतच नाही ना भानू हे बा गाडी थांबू नको म्हणलं मंदात कुठं का. हो आपलं सण चालू द्यायची. बरं हो ना ठीक आहे ना काय आता नाश्ता म्हणल्यावर काय चहा पिती याच्यापेक्षा काय होणार आहे. तुम्ही काही बिजनेस पाहिजे बाबा इतकं काय पाहा लागते. कसं काय बोलू राहिला तू काय पुरण ते आपल्याला कापूस ते भरणं काय भाव पडून आपल्याला. हेच तर आता 3-4 हजार रुपये जाण्याची शक्यता दिसून राहिली आपल्याला. याटोचं भाडं 500 अंगावर आलं मग काय तर आपल्याला किती 12 माणसाचे 12 म्हणजे 6 हजाराच्या वर पैसे गेले नाही पाहिजे आपले. ध्यानात ठेवतो मग आपल्याला मग काय भाव पडलं ते. तर म्हणता तू काय काळजी करू नको फक्त यायच्यासारखं चल दे गाडी परपट. ओके बरं ठीक आहे ना मग बरं ठीक आहे चला मग नाश्ता करून घेऊन लोक करून राहिले अजून आपल्या उराचा नाही चला.
म्हणजे नाश्ताही खाऊ घालायची इच्छा नाही का? बरं थांबा तुम्ही आता. पहा तुम्हाला 10-20 हजाराला झोडपा देता बरं आता. चला पाहुणे भेटायला लागलं नाही का? पाहुणे आता त्याच आशेवर आहे ना. चला नाही आता सांबार घेऊन आला ना ते पोट्ट. मग काय टाइम लागते अजून. हे बा अर्धा तास जाते इथं नाश्त्यात नाही आपला. तरी हे बा आपलं 4 वाजेला पोचणं होते. 4 वाजता आपण कसं करू ना, मेळ लावू ना बरोबर. हो ना, मग त्याच्यासाठी म्हणून राहिलो की बाई कोंबड्या आहे ना, घेऊन घेऊ इच्छा जसं कमी भावाचे भेटून. तिथं लय मागात पडणार ते, कसं ढामढुमलं आहे तिथं. म्हणून म्हणलं इथं घ्या, म्हणजे कसं टाईपास होणार नाही. सांगा आता हे कायले आपल्या संघ कायले घेऊन राहिले कुकूच हो फक्त रस्त्यानं गाडीत निरा म्हणलं त्रास राहायचे. हे नका घेऊ, तिथंच घेता येते. आपल्याला का पैसे द्यायला लागून राहिले का? टिपारी त्याला देणं आहे ना. मग सस्त्यात नाही, आपल्या स्वस्त नाही पाहा लागत तिथं. झोडपा द्यायचा आहे द्यायला यावेळेस. आम्हाला त्याला 5.5चा. यार मग तर काय हरकत आहे, आपल्याला त्याला झोडपा द्यायचा असेल तर मग तर मी बिलकुल तयार राहू द्या. मग काही घेऊन यायची आपण नाही का? मी आटलं जाऊ द्या, थोडेसे पैसे कमी होते नाही, काही गरज नाही. बरोबर ठीक आहे. बरं इकडे कुठं गेलता म्हणलं. हो पाय ना हे कुक्कुटपालनचं कसं काय केलंय ना, पाय जरासं अंदर जाऊ. जाऊ द्या ना, त्याचं काय करायचं आपल्याला. बरोबर हे बा आता गोष्टी ऐकल्या पाहिजे. हे बा चहा पादाची नियत आहे मला त्याची. चहा हो पण ते यायला चहा पादाचं नाही म्हणजे गाडी सुईसप चालवायची म्हणजे. हो तर मला कसं आहे जरा टपोर द्यायला लागतं मला यायला. हो नाश्ता करायचा म्हणजे करायचा डबल आपल्याला मधात. बापरे म्हणजे चाय नाही पाजत म्हणजे नाही असं. आता आपण का म्हणलं होतं पण आता थांबातच आता. पाहुणे बा हो आता बिलकुल थांबातच म्हणलं आपल्याला. हो पण थांबायचं म्हणजे आता सगळ्याच म्हणलं लागेल का नाही, सगळ्यांना म्हणलं लागेल ना की बा थांबा. आपण पाहू ना मग सगळे जण म्हणून द्यायले. चहा घ्यायचा साहेब ना. तसं नाही जमत ना, तशा नाही. पण सारखे यानं भेटतच नाही इथं. कंदील बुडा म्हणतील त्याले. हे बा तुम्ही कसं भोंड आल्यासारखी कर जा. हो भोंड आली म्हणा बा. आम्ही मग बयाच मग कसं काय झालं मग म्हणा बा कसं पोटात आहे भूक, त्याच्यानं काय झालं म्हणा चक्कर आल्यासारखे होऊ राहिले म्हणा, काहीतरी पोटात टाकाच लागते म्हणा. मग बरोबर मग आम्ही गाडी थांबवतोस. आपण ज्या शांताराम संघ टू का आम्ही कलाकार झाला पण नाही का? बरोबर ठीक आहे ना, मग करीन मी नाटक म्हणतो का? काही हरकत नाही. बस चला आता मुकाड्यानं राहा. म्हणलं आपलं हंडीचा अजिबात विषय काढू नका सध्याशी. तिथं गेल्यावर दांगडो करायला काय. हो चाक काढायचं त्याच्या गाडीचं, पण हंडी घ्यायचीच. चला आता चला नाश्ता करून घेऊ. आले असेल ती चला. ठिकाणी नसता का तापत झाला नाही का? हे काय दिसायला पाहणार ज्या काय आता पाय बरं काय झालं काय सांगायले. काय जमलं का मग शांताराम, जमलं का रे? देऊ का पाणी, देऊ का तुम्हाला अजून? पाणी चांगलं आहे ना, पाणी घ्या अजून, मग बरं वाटेल तुम्हाला. लोंग घेऊ नाही तर लोंग खा ना. काहीच नाही बा, पाणी नका देऊ, लोंग नाही ओवा नाही काहीच नाही. कसं हे डोकंच लय चक्र राहिलं. कायच करा आता काय म्हणजे. घरून निघालो सकाळी जण कसं नाश्ता काही केला नाही, भस्कन निघालो. बरं तिथं बाबाला नाश्ता केला नाही का तुम्ही? हो तिथं केला असं ना. काय राजा ड्युटेशन आम्ही गोष्टी करत बसलो, इकडे काय उडलं आम्हाला अर्धी प्लेट भेटली पोहे. काय भूक जाणार आहे. आता कसं अरमान भूक आहे पोटात आणि त्याच्यानं डोकं म्हणालं माय म्हणून चक्र येऊ राहिल्या. म्हणजे असं पुढे म्हणजे कसं मला दिसूनच नाही राहिलं, असं खालीवरही दिसून राहिलं. कधीला म्हणजे हो ते कसं गाडी थांबा लागतं नाही कुठे. हो कसं यायला चहा तरी पाजा लागते कमीत कमी. हो कसं आहे यायचं पोटात काहीच नाही म्हणते. सकाळपासून असेच आहे उपाशी. राजा कायच करा आता, ही गाडी थांबली की सरीच थांबते, दुसरी येते मग मागून. अरे पण मग आता काय असं करू बरं काय आता ते काय बरं ठीक आहे बा करून घेऊ. चहा पिऊन घेऊ. चहा पिऊन घेऊ चला. आता चहा हे बा चहानं कसं मला चहा लागायचा आहे ना. चहानं कसं एकदम मोठी ॲसिडिटी वाढायची, अजून माझी तब्येत बिघडायची. काहीतरी असं पोटात अन्न पाहिजे मला, काहीतरी असं पाहा नाश्त्याचं पाण्याचं. मग जरासं काहीतरी जरा नाश्ता जेवण म्हणा असं. आम्ही तर घालते वाटते बा 2000 आता हे होणार का. समोसा म्हणलं की 30 रुपये प्लेट आणि बरं ठीक आहे बा करून घेऊ आपण. चला सिंगल समोसा चहा घेऊन घेऊ. काही आता इलाजच नाही आता याच्यानं भूदन पडला आहे. बरोबर चला बसा म्हणलं गाडीत घ्या देईल धरा बरोबर आणा अंदर चला. आले वाटते कमांडरवाले. अरे इकडे म्हणला गाडी थांबा साईडला तिथं या म्हणलं या सगळे इथंच आहेत म्हणलं. या नाश्ता करायला इथंच आहे का सगळे? बरोबर ठीक आहे. तेच म्हणलं फोन आलता म्हणे मग इथं थांबा म्हणून. चला मग चला द्या आवाज दे लारा सगळ्याला आवाज दे. चला रे चला मावाला चला. सांगा भाऊ बिल किती झालं म्हणलं, काढा लवकर आटपले सगळे आता. हो किती झालं ते? तुमचे आता समजा बिस्लरे पकडून सगळे झाले 1250 झाले भाऊ तुमचे. हो 1250 टोटल. आता हे दोघं जण अजून काही राहिलं का भाऊ? तुम्हाला काय पाहिजे का अजून? हे पाहून अजून झालंच नाही का? अटपत नाही झालं ना बा. अरे काय अजून काय पाहिजे? झालंच नाही का तुमचं? सगळे बसले त्याच्या गाड्या तुमचं झालंच नाही अजून. झालं आटपलं चहा घेतलं की झाला रे. घोट राहिला रे. फक्त एखादी बिस्लरी संघ घेऊन घ्या म्हणलं. बस झालं बाकी काही नाही. मग बिस्तर राजा काही जिंदगीत पिला रे. काय राजा पाहुणा बी निरा का वायत्या गंगेतच हात धाव का म्हणलं. बस करा हाय क्या नाही आपल्या गाडीत. राहू दे जा बसा म्हणलं गाडीत जा. पाहुणे चला म्हणलं आता बिल आहे बरं, खैसून बिल आहे. चला लवकर थांबण्यात मजा नाही बरं. चला ठीक आहे मग या लवकर बिल देऊन या म्हणलं. आम्ही थांबतो मग. या म्हणलं अशी परिस्थिती आहे लोकांची. हो आपण खाऊ घाला तर लोक असे हात धुवून घेतात मग बिस्लऱ्यापासून. बस जाऊ दे. ते बिल किती झालं पहा. तुमचं झालं 1250 रुपये झालं. हो आता कसं पूर्ण 1250 टोटल आलं. 1250 रुपये नाश्ता 1250. अरे समोसा एक प्लेट. अरे 1250
मग आता काय काय गंमत करून राहिला का भाऊ? हा पहा ना आहेस ना, सरळ सरळ हिशोब आहे ना. 17 प्लेट समोसा 30 रुपयानं पकडा, 510 रुपये. हा जिलेबी 10 प्लेट झाल्या 10 जणांना घेतल्या, 150 रुपये 15 रुपयानं. चहा घेतला 5 जणांना, 5 10 50 रुपये. कॉफी झाली 12 कट, 12 जणांना कॉफी घेतली. आणि 5 जणांना चहा घेतला, 15 रुपयानं कॉफी, 20 रुपयानं कॉफी आहे. 12 गुणला 20, 240 रुपये. आणि बिस्लरी 15 नग, 15 तुम्ही दोघं सोडून बाकीच्या बिस्लऱ्या घेतल्या, ते 300 रुपये. पकडा किती झाले? 1250. बापा सांगा बरं, नाश्त्यातच जर 1250 गेले तर काय पुढे काय होईल? काय लय झालं ना. पण त्याच्या कसं काय 30 रुपयांना लावला का समोसा प्लेट? हा आमच्याकडे तर 20 आहे राजा. काय इतकं माग कुठं राहिला? 20 रुपये प्लेट. ते रस्सा घेतला किती, 3 खेप रस्से घेतले त्याच्या माणसानं. झालं म्हणलं हिशोब झाला, 1250 देऊन द्या लवकर. तर या घामच फुटला बा. पाटील अर्धे करून टाका म्हणला. देतो म्हणलं, देतो. हा देतो. श्री क्षेत्र बैरमला. तर चला बैरम बाबा की आलो आता नाही का? 6 वाजले देखायचे नाही हो ना. झाकट पडली जराशी. हो एक गाडी याची राहिली आपली नाही का? कुठं काय म्हणते? 10 मिनिटात आपल्या बागासाठी 5 किलोमीटरचा फैसला होता. हो येऊ द्या त्याला, येऊ द्या. हो बघ आपण आता पुढे काय करायचं ते. आता पुढे म्हणजे काय? आता दर्शनाला जाऊ आपण पहिले. हा सगळं मंदिर गिंदिर हे आजचा परिसर पाहून घेऊ, नंतर पाहू मग काय करायचं. हा चला मग चला. येऊ द्या त्याला, बसू इथं जरा पाहू वाट मग. चला आता बैरमला तर पोहोचलो आम्ही. आता पुढे काय काय होते आता पाहता उद्याच्या एपिसोडमध्ये. तर चला उद्या भेटू 5 वाजता, हाच विषय घेऊ. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्रायबर जास्तीत जास्त वाढवण्यासाठी सहकार्य करा. धन्यवाद. चला भेटू उद्या 5 वाजता.